आणि आता एक मोठी बातमी, अखेरच्या क्षणी राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतलेली आहे। प्रतिनिधी पाठवून नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे। 3 वाजेपर्यंत राजेंद्र विखे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेनंतर राजेंद्र विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। राजेंद्र विखे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना आता दिलासा मिळालेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अखेरच्या क्षणी राजेंद्र विखे यांनी माघार घेतली असल्याचं कळतंय, काय अपडेट? राजेंद्र विखे पाटील यांनी अखेर माघार घेतलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता। आज सकाळपासून राधाकृष्ण विखे पाटील या माघारीसाठी नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि राजेंद्र विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये तब्बल 3 ते 4 तास चर्चा झाल्यानंतर ही माघार घेण्यात आल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी देखील माघार घेतली आहे। काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी देखील नाशिक पदवीधर अर्थात शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला होता। त्यामुळे दिलीप पाटील यांची काँग्रेसकडची माघार आणि इकडनं हे भाजपकडनं इच्छुक असलेल्या राजेंद्र विखे पाटील यांची माघार, यामुळे आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाच्या या 2 माघारी ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। त्यामुळे आता नाशिक मधली जी निवडणूक आहे ती मात्र अतिशय चुरशीची होणार, हे मात्र नक्की होणार आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।